नमस्कार. आज आपण बनविणार आहोत स्वीटकॉर्न उपमा. त्यासाठी आपण 4 कणीस घेतलेले आहेत. आता आपण त्याचे दाणे काढून घेऊ. त्यासाठी कणीस मध्ये तोडून घेऊ व प्रथम उभ्या 2 लाईनीतील दाणे काढून घेऊ. म्हणजे सर्व दाणे आपण सहजरित्या अशा प्रकारे काढू शकतो. आपण सर्व दाणे काढून घेतलेले आहेत. आता हे दाणे स्वच्छ धुवून घेऊ. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे दाणे घेऊन पाणी न घालता जाडसर वाटून घेऊ. आपले सर्व दाणे वाटून तयार आहेत. आता एका कढईत एक मोठी पळी तेल तापत ठेवू. तेल तापल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे व मोहरी घालू. ती तडतडल्यावर त्यात 2 चिमूट हिंग घालू. त्यानंतर त्यात 5 ते 6 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू. आता 3 बारीक चिरलेले कांदे घालू. कांदे नीट परतवून घेऊ. आता त्यात कढीपत्ता घालू. हा अगोदर मिरची नंतर घातला तरी चालेल. आता कांदे लालसर होईपर्यंत परतवून घेऊ. कांदे लाल झाल्यावर त्यात आलं व लसूण पेस्ट टाकू. इथे आपण 1 कांडी सोललेला लसूण व आल्याचा तुकडा बारीक कांडून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट 2 मिनिट लालसर होईपर्यंत नीट परतवून घेऊ. त्यानंतर त्यात 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालू व तेही नीट परतवून घेऊ. आता त्यात अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालू व नीट मिक्स करू. आता त्यात वाटलेल्या मक्याचे दाणे घालू व चांगले मिक्स करून घेऊ. यात शिजताना पाणी टाकायचे नाही. त्यावर झाकण ठेवून कमी गॅसवर 2 मिनिटांसाठी वाफ येऊ देऊ. त्यानंतर परत झाकण काढून परतवून घेऊ. असे 2 ते 3 वेळा करू म्हणजे उपमा चांगला शिजेल. आता झाकण काढून पुन्हा परतवून घेऊ. आता आपला उपमा शिजून तयार आहे. याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता आपण गॅस बंद करू व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू व नीट मिक्स करू. उपमा सर्व करण्यासाठी तयार आहे. हा उपमा खाताना त्यावर लिंबू पिळून मग खावे म्हणजे त्याची चव खूप वाढते.
ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.